अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आता लवकरच आपल्या अधिक महिन्यात सुरुवात होते आहे येत्या रविवारपासून। येत्या रविवारी 17 मे 2026 आपल्या माहिती असेल की या दिवसापासूनच आपल्या अधिक मासाला म्हणजेच आपल्या धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होते आहे, जो आपल्या 33 महिन्यानंतर हा येणारा संपूर्ण महिना असतो, जो खूप पवित्र आहे। आणि याच महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना अक्षरशः खरंच सांगेल की खूप चांगले कर्म करायचे आहेत, चांगले कामं करायचे आहेत। दान धर्म हवन असेल, तर्पण असेल, सोबत आपल्या पितरांची सेवा असेल, कुलदेवी कुलदेवतांची सेवा असेल, इष्टदेवतांची गुरूंची सेवा असेल, सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत। व्रत वैकल्य पूजा संकल्पयुक्त सेवा जे जमेल ते अक्षरशः सगळं काही आपल्या या महिन्यात करायचं आहे। त्यामुळे आपल्या या महिन्यामध्ये अधिकम अधिकस्य म्हणजे कुठलीही छोट्यातली छोटी जरी सेवा मनापासून जरी तुम्ही केली, नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप जास्त त्याचं खूप पटीने जास्त तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे। आता या तर सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात, पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहितीये का की आपल्या सगळ्यांना या अधिक महिन्यामध्ये जर दत्त कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, म्हणजे दत्त महाराजांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, सोबत संकटमुक्त आयुष्य जगायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये अत्यंत प्रभावी असे आणि साधे सोपे असे आपल्याला दत्त महाराजांचे काही प्रभावी स्तोत्रांचं पठण या महिन्यात करायचं आहे। आता खूप जणांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, 7 दिवसाचं ते पारायण असतं, नियम अटी पाळावे लागतात, खूप काही असतं। इतर सुद्धा काही पोथी आहेत त्यांचे वाचनाचे, ते पण करायला गेलं तर आपल्याला 1.5, 2, 2.5 तास कसेही जातात। तर नक्कीच तेवढा वेळ सुद्धा काही जणांकडे नसेल, तर मी नक्कीच सांगेल की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत प्रभावी असे दत्त महाराजांचे स्तोत्र सांगणार आहे। ते स्तोत्र नित्यनेमाने अधिक महिन्यात रोज पठण करायचे आहेत। ते एवढे प्रभावी स्तोत्र आहेत ना, तर खरंच सांगते दत्त कृपा अखंड तुमच्यावर राहणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी चालू आहेत, संकट चालू आहे, त्यातून नक्कीच तुम्हाला योग्य तो मार्ग देखील मिळणार आहे। आता याबद्दल संपूर्ण महिन्याची माहिती आजच्या व्हिडिओ सांगणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्त महाराज हे काही साधे सुधे नाही आहेत आपले। तर दत्त महाराज जे आहे ते यांच्या म्हणजेच एक स्वरूप आहे, ते म्हणजेच काय, ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्वरूप यांच्यामध्ये सामावलेलं आहे दत्त महाराजांमध्ये। आणि आपणास माहिती की श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज हे सुद्धा काही वेगळे नाही आहे, ते एकच स्वरूप आहेत। त्यामुळे आपल्याला या अधिक महिन्यामध्ये दत्त महाराजांची होईल ती जास्तीत जास्त सेवा सुद्धा करायची आहे आपल्याला। असं म्हणतात की ताई आता खूप सेवा तुम्ही सांगितले या महिन्यामध्ये करण्यासारख्या, तर मी एकच सांगेल की हा महिना सारखा सारखा येत नाही। अधिक महिना हा 33 महिन्यानंतर येतो, 3 वर्षानंतर येत असतो। त्यामुळे आपल्याला जर येणाऱ्या पुढच्या 3 वर्षानंतरच्या अधिक महिन्यापर्यंत जर आपलं पुण्य म्हणजे पुण्य आपल्याला जर सोबत ठेवायचं असेल, योग्य त्या संकटाच्या काळामध्ये पुण्य जिथे आपल्याला उपयोगी पडेल, तर नक्कीच या अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपण सेवा करायची आहे। मग त्यासाठी कुठली कारण सांगू नका किंवा काही सांगू नका, कुठलीही एखादी सेवा घ्या वाटल्यास तुम्ही। एवढ्या साऱ्या सेवा सांगितल्या आहेत, उपाय सांगितले आहेत, त्यातली कुठली पण एक सेवा घ्या, टप्प्याटप्प्याने करा। एक सेवेला सुरुवात केली, ती सेवा संपली की दुसरी करा। महिनाभर तुमच्याकडे वेळ आहे, किंवा एका दिवसात तुम्ही 2-2, 3-3 सेवा जरी केल्या तरी सुद्धा चालणार आहे, किंवा सहपरिवार प्रत्येकाने एक सेवा वाटून जरी घेतली तरी सुद्धा चालणार आहे। घरातल्या एका व्यक्तीने जरी सेवा केली तरी संपूर्ण कुटुंबाला जर संरक्षण प्राप्त होतं, फळ त्याचं मिळत असतं। त्याच्यामुळे सांगते आहे। तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्त महाराज जे आहे ते ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं स्वरूप आहे ते। त्याच्यामुळे आपल्याला या अधिक महिन्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त सेवा करायची आहे, मंत्र सूत्र पठण करायचे आहेत। आता दत्त महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, तुम्हाला जर त्यांचं नामस्मरण करायचं असेल तर नक्की सांगेल की ओम द्राम दत्तात्रयाय नमः, ओम द्राम दत्तात्रयाय नमः हा एक मंत्र आहे। सोबत तुम्हाला दत्त महाराजांचा जो काय तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे सुद्धा तुम्ही जप माळेवरती सुद्धा तुम्ही जप करू शकता, नामस्मरण करू शकता, किंवा चालता बोलता सुद्धा तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा चालणार आहे। आता सगळ्यात महत्वाचं आहे ते पहिलं स्तोत्र जे दत्त महाराजांचं अत्यंत प्रभावी आहे, ते म्हणजेच काय, दत्त बावणी। दत्त बावणी आता मला तरी वाटतं की सगळ्या स्वामी समर्थ भक्तांना, दत्त भक्तांना सगळ्यांना माहिती असेल। युट्यूबवर तुम्हाला सहसा ती भेटून जाईल, किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा, गुगलवर सुद्धा तुम्हाला ते म्हणजे PDF स्वरूपात सुद्धा तुम्हाला ती भेटून जाईल। त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा तुम्हाला एखादी पोथी जर भेटली दत्त बावणीची कुठल्या धार्मिक दुकानात, तिथून आणून घ्या। पण दत्त बावणीचं स्तोत्र या महिन्यामध्ये आपल्याला रोज पठण करायचं आहे। आता दत्त बावणी हे स्तोत्र पठण केल्याने काय होऊ शकतं आपल्या आयुष्यामध्ये, तर तुमच्या आयुष्यात जी काही सर्व प्रकारची संकट अडचणी असेल किंवा काही त्रास असेल, ते सगळं काही दूर करण्याचं काम ही दत्त बावणी करत असते। सोबतच दत्त कृपा देखील प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यामध्ये खरं सांगते जे संकट चालू आहे त्यातून योग्य मार्ग देखील आपल्याला मिळत असतो। त्यामुळे आपल्याला रोज दत्त बावणीचं पठण करायचं आहे।
सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, पण नक्कीच आपण दिवसभरात 3 टाइम जरी केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. जास्तीत जास्त पठण करायचा प्रयत्न करा आणि खूप जास्त याचे फायदे तुम्हाला मी सांगितले की बा आपल्या आयुष्यात आता आपण समजा एखादा व्यवसाय चालू केला आहे, त्याच्यामध्ये काही अडचणी चालू आहेत, यश मिळत नाही आहे किंवा एकामागे एक संकट चालू आहेत आयुष्यामध्ये, तर त्यासाठी दत्तबावणी अतिशय प्रभावी स्तोत्र आहे दत्तकृपा प्राप्त होण्यासाठी आणि त्यातून योग्य तो मार्ग मिळण्यासाठी. तर आता दुसरं जे आहे ते म्हणजेच काय, तर आपल्याला ते म्हणजेच आहे करुणा त्रिपदी स्तोत्र. करुणा त्रिपदी स्तोत्र हे पण तुम्हाला युट्यूबवर किंवा गुगलवर भेटून जाईल किंवा याची तुम्हाला स्पेशल अशी पोथी भेटली तर ते सुद्धा चालेल, काही हरकत नाही. वाचून सुद्धा तुम्ही करू शकाल. जर ज्यांच्याकडे ही करुणा त्रिपदी पोथी नाही भेटली समजा तर युट्यूबला लावून द्या, गुगलवर भेटली तर स्क्रीनशॉट काढून घ्या, ती सुद्धा तुम्ही वाचन केली समजा तुम्ही त्या मोबाईलवर तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच आपला मोबाईल देखील स्वच्छ असावा ते वाचन करताना मोबाईलवरती. तर करुणा त्रिपदीचं स्तोत्र जर आपण रोज पठण केलं या अधिक महिन्यामध्ये तर त्याचा काय फायदा होणार आहे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होणार आहे. सोबत आपल्या आयुष्यातले जे काही विघ्न आहे ते दूर होऊन आपल्या घरातली दरिद्रता सुद्धा दूर होणार आहे आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी आणणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं करुणा त्रिपदी जे स्तोत्र आहे ते तुम्हाला संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवे लावतो, देवघरामध्ये दिवा लावतो, शुभंकरोती करतो, त्याच टायमिंगला तुम्हाला हे करुणा त्रिपदी स्तोत्र पठण करायचं आहे. करुणा त्रिपदी स्तोत्र खरं सांगते मनाला शांतता देणारे स्तोत्र आहे. घरामध्ये एक सकारात्मकता आणि प्रसन्न वातावरण निर्माण करणारे स्तोत्र आहे. त्यामुळे करुणा त्रिपदी स्तोत्र हे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. सकाळी नाही किंवा संध्याकाळी म्हणजे दुपारी नाही तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करुणा त्रिपदी स्तोत्र हे दुसरं आहे. तिसरं येतं ते म्हणजेच काय, तर तिसरं स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजेच काय, दत्तात्रयांचे कवच म्हणजे वज्र कवच दत्तात्रयांचे वज्र कवच हे एक स्तोत्र आहे. ते पण तुम्हाला युट्यूब किंवा गुगलवर भेटून जाईल आणि पोथी भेटली तर अतिशय उत्तम. तर हे दत्तात्रयांचे वज्र कवच स्तोत्र पण खूप जास्त प्रभावी आहे. हे जर स्तोत्र अधिक महिन्यामध्ये तुम्ही जर रोज पठण केलं किंवा 365 दिवस जरी रोज पठण केलं तर दत्त महाराजांचं एक संरक्षण कवच, एक वलय, संरक्षणाचं वलय कवच जे म्हणतात ते तुमच्या भोवती तयार होतं. त्याच्या नावातच आहे बघा, दत्तात्रयांचे वज्र कवच. कवच म्हणजे तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होतं हे स्तोत्र पठण केल्याने. आणि नक्की सांगेल की बा जर तुमच्यावर कोणी करणी बाधा केली असेल, तुमच्या घरातल्या व्यक्तींवर असेल, घरावर केली असेल तर ती करणी बाधा दूर होते. आणि सोबतच भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही जर हे स्तोत्र रोज पठण करत राहिले किंवा अधिक महिन्यामध्ये तर नक्कीच कोणाचीही टाप नाही आहे तुमच्यावरती कुठलीही करणी बाधा करण्याची. जरी केली त्यांनी तरी सुद्धा तुमच्यापर्यंत ती वाईट शक्ती तुमच्यापर्यंत येणार सुद्धा नाही. एवढं संरक्षण कवच तुमच्या भोवती तयार होत असतं. त्याच्यामुळे सांगेल की बा दत्तात्रयांचे वज्र कवच स्तोत्र नक्कीच पठण करा. सोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या भोवती एक वलय चक्र तयार होतं, संरक्षण कवच तयार होतं. त्यामुळे कुठलीही करणी बाधा, वाईट शक्तीचा आपल्याला त्रास होत नाही. आणि कुठल्याही वाईट म्हणतात ना, दिवसभरामध्ये आपण कितीतरी वाईट गोष्टी बघत असतो, ऐकत असतो, त्या सुद्धा आपल्यावरती कुठलाही नकारात्मक परिणाम होत नाही. म्हणून सांगते की बा हे जे 3 स्तोत्र सांगितले आहेत, दत्तबावणी, करुणा त्रिपदी स्तोत्र आणि दत्तात्रयांचे वज्र कवच स्तोत्र, आणि सोबतच तुम्हाला सांगितलं इतर पण तुम्हाला जे काही मंत्र स्तोत्र दत्तात्रय महाराजांचे पाठ असतील तर नक्कीच मी ते पठण करा. खरं सांगते या अधिक महिन्यामध्ये जर आपण आपल्या गुरूंची, दत्त महाराजांची जर जास्त सेवा केली, ज्यांच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं स्वरूप सामावलेलं आहे, तर विचार करा अधिकम अधिकस्य कितीतरी पटीने जास्त तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. आणि या महिन्यात कुठलीही सेवा केली त्याची कृपा दृष्टी आपल्यावरती लवकरात लवकर होत असते, फळप्राप्ती ही लवकरात लवकर होत असते. त्यामुळे संकल्पयुक्त जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम, काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला विना संकल्प करायचं असेल तर रोज अधिक महिन्यामध्ये रोज न चुकता याचं पठण करा. मासिक धर्माला तर 5 दिवस थांबा, नंतर कंटिन्यू करू शकता तुम्ही. सुतक विटाळ पडलं तर काही हरकत नाही, तुम्ही संकल्पयुक्त सेवा असेल तर सुतक विटाळ जर पडलं तर तुम्हाला परत सुरुवात करावी लागेल. आणि विना संकल्प असेल तर काही सुद्धा हरकत नाही, सुतक विटाळ संपलं की तुम्ही या सेवेला सुरुवात करा, काही सुद्धा हरकत नाही. आणि ही सेवा करत असताना दत्त महाराजांची कुठलीही सेवा नामस्मरण करत असताना, आता आपणास माहिती आहे की अधिक महिन्यामध्ये आपण तर काही नॉनव्हेज खात नाही किंवा घरात बनवायचं सुद्धा नसतं, त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करायची आहेत. फक्त परान्न कंप्लीट बंद करा. या अधिक महिन्यामध्ये परान्न कोणाच्याच घरचं खाण्यात येणार नाही याची काळजी घ्या, कारण की हा अधिक महिना आहे आणि यामध्ये आपण सेवा करतो आहे त्या अधिकम अधिकस्य पुण्य प्राप्त करण्यासाठी. आणि ते पुण्य वाया जाऊन जर वाटत असेल तर खरं सांगते या अधिक महिन्यामध्ये परान्न बंदच करा, खाऊ नका. आणि जर खावंच लागतं, हे खूप जवळचीच व्यक्ती आहे, जावंच लागते, खावंच लागते, तर एक माळ गायत्री मंत्राचं नामस्मरण करून जा आणि आल्यावरती सुद्धा करा, जेणेकरून त्या अन्नाचे दोष तुम्हाला लागणार नाही.
त्याच्यामुळे सांगते की बा होईल तेवढे कडक नियम पाळून ह्या सगळ्या सेवा या अधिक महिन्यात करा. इतर वेळेस ठीक आहे, पण थोडंफार टाळाटाळ करतो, नियमांचं उल्लंघन होतं, पण अधिक महिन्यामध्ये करू नका. मी खरंच सांगते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. फक्त ज्यावेळेस ब्रह्मचर्याचं तुमचं नियम मोडला जाईल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला डोक्यावर स्नान करून स्वच्छ होऊन तुम्हाला घरात गोमूत्र शिंपडून तुम्हाला हे स्तोत्र मंत्र रोज पठण करायचे आहेत. तर मला तरी वाटतं की जास्त काही अवघड ही सेवा नाही आहे. दत्त बावणी, करुणा त्रिपदी स्तोत्र आणि दत्तात्रयांचे वज्र कवच आणि दत्तात्रयांचे वज्र कवच आणि इतर सुद्धा नामस्मरण तुम्हाला सांगितलं आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद बदल दिगंबरा, किंवा अजून एक मंत्र मी सांगते, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त म्हणून जर तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा चालणार आहे. अजून एक आहे ते म्हणजेच काय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे पण तुम्ही जप जास्तीत जास्त नामस्मरण करू शकता किंवा चालता बोलता काम करताना सुद्धा नामस्मरण करू शकता. हा महिना परत नाही, मी परत सांगते आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून आपली इतर कामं थोडी बाजूला ठेवा, पण ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करा. त्यातल्या गुरूंची आपल्याला सेवा करायची म्हणजे आपल्याला संधी मिळते, त्यामुळे तिथं सोडूच नका, कसली सोडू नका. तर अशा प्रकारे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचं उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. पण ही सेवा खरंच चुकवू नका, मी कळकळीची विनंती करेल. आणि इतर सेवा सुद्धा. आणि हो, अजून एक महत्वाचं, या सगळ्या सेवा मी सांगते आहे अधिक महिन्यातल्या, पण आपली नित्य सेवा सोडायची नाहीये बरं का. नित्य सेवा रोज करायची आहे आणि पंचमहायज्ञ सुद्धा रोज करायचा आहे. हे आपल्याला चुकवायचं नाही. त्याच्या जोडीला आपण इतर सगळ्या सेवा करायच्या आहेत. बस एवढं सांगेल मी तुम्हाला. तर चला, व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.